जळगावातील वाघनगरच्या पाणी टंचाईवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक 1000 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर। 15 दिवसात प्रश्न न सुटल्यास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचा इशारा। वंचित बहुजन आघाडीचे युवा महानगराध्यक्ष मनोज अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली वाघनगर परिसरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाला 1000 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच येत्या 15 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, दिगंबर सोनवणे, प्रीतीलाल पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय भीम जय संविधान। आताच आम्ही कलेक्टर महोदयांना निवेदन दिलेलं आहे, जो वाघनगर वासियांचा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। कारण महानगरपालिका हद्द आणि त्याला लागूनच असलेला आमचा वाघनगर परिसर आहे। या ठिकाणी कमीत कमी 15 दिवसाच्या नंतर पाणी दिलं जातं, तेही तटपुंज्या स्वरूपात दिलं की लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळत नाही। आणि विशेष म्हणजे हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ जे 12 वर्षापासून आता पाणी पुरवठा मंत्री आहे, पाणी पुरवठ्याच्या मंत्र्याच्या मतदारसंघातच एवढं भीषण टंचाई आहे, फक्त लोकांना ती दिसत नाही। आज सर्व वाघनगर वासियाच्या वतीने मी कमीत कमी 1000 ते 1200 लोकांच्या सह्या घेऊन आज आम्ही ठराविक लोक या ठिकाणी उपस्थित राहून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेले आहे। जर या निवेदनाची दखल नाही घेतली गेली तर कमीत कमी 5 ते 10 हजार लोकांना घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिस, पाणी पुरवठा मंत्र्यांच्या घरावर धडक मोर्चा काढणार आहोत। आणि त्यानंतरही त्यांनी दखल नाही घेतली तर शेवटचं आमरण उपोषण कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर आम्ही करणार आहोत। आणि शेवटच्या दिवशी 5 ते 6 दिवसानंतर आम्ही हा प्रकार सुजात आंबेडकर आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या कानावर पण घालणार आहोत। जर याची दखल नाही घेतली गेली तर साहेबांच्या हातामध्ये आज आम्ही हा प्रश्न देणार आहोत, हा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत। मी मनोज अडकमोल, युवा महानगराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। सर्वात प्रथम मी आपलं सर्व मीडियाचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो याच्यासाठी की ह्या वाघनगरवासियांचा जो प्रश्न हा आताचा नाही आहे, जो 10 वर्षापासून वाघनगरचे लोक तर पाण्यासाठी झगडत आहे अक्षरशः। आता गेल्या एप्रिलमध्ये 2 महिन्यापूर्वी पाणी टंचाईची जी सभा झाली त्याच्यामध्ये पालकमंत्री स्वतः, कलेक्टर स्वतः होते, पण एकाही अधिकाऱ्यांनी, आम्ही वर्षभरात भांडतो जाऊ, एकाही अधिकाऱ्यांनी आमचा पाण्याचा मुद्दा तिथं मांडलेला नाही। त्यामुळे दुःख असं होतं की जे पालकमंत्री, जे इथले स्थानिक जळगावचे आहेत, जे म्हणतात की मी जनतेचा नोकर आहे, पण ऍक्च्युअली बोलणं वेगळं आणि करणं वेगळं असा आम्हाला अनुभव आलेला आहे। कारण पाणी टंचाईने महिलांचा प्रॉब्लेम एवढा वाढलेला आहे, सर्व मध्यमवर्गीय कुटुंब आहे ते बाहेर जातात, पण सर्व त्रास महिलांना होतो, कौटुंबिक त्रास होतो। आणि इथले काही लोकप्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की ते वाघनगरांचं आम्हाला मतदान मिळत नाही, हे खूपच गंभीर विषय आहे। हे अवैधानिक भाषा वापरणं लोकप्रतिनिधींसोबत नाही। लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो, कोणा एका घटकाचा नसतो। म्हणून आपल्या माध्यमातून मी अशी विनंती करेल की आमच्या वाघनगरवासियांना आजपर्यंत जो झगडत इथपर्यंत आलो, आज मोठ्या संख्येने तुम्ही पत्रकार इथं आले आहात, तुम्ही आम्हाला न्याय द्याल मी अशी अपेक्षा करतो। पुढील पाणी टंचाईचा मार्ग लवकरच मोकळा होईल, ते तुमच्या माध्यमातून मोकळा होईल अशी मला आशा आहे।